आप देख रहे हैं भाईंदर संवाद। ये कुछ दिन पहले तोड़ भी दिया था, कितने दिन के बाद रिटर्न चालू किया? तुरंत हो गया चालू, तुरंत 2 दिन के अंदर चालू हो गया। श्री समर्थ कृपा हॉल आहे, ह्याच्या बाजूला जे तुम्ही माझ्या मागे बघताय हे सगळं इनलिगल कन्स्ट्रक्शन आहे मोटरसायकल सर्व्हिसिंगचं। त्यांचा जो मालक आहे त्यांच्या मालकाशी बोलायला आम्हाला नकार दिला, त्यांच्या मालकाचं नाव देखील त्यांनी आम्हाला सांगितलं। इथे जे घडतंय ते कम्प्लिटली इनलिगल आहे आणि चुकीचं आहे। मग इनलिगल असल्यानंतर ना महानगरपालिका अजूनपर्यंत इथे का पोहोचलेली नाहीये आणि महानगरपालिकेने हे शेड तोडल्यानंतर अगदी लगेच 2 दिवसामध्ये हे शेड उभं राहिलं। म्हणजे हे प्रोटेक्ट नक्की कोण करतंय? असं कोण आहे जे इथे इनलिगल सगळं चालू करून तुम्ही इथे बघू शकता की छोटे दुसरे बिझनेस चालू करतायत। म्हणजे हा नक्की प्लॅन आहे तरी कुणाचा? मीरा भाईंदरमध्ये कथित बेकायदा बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आरोप असा आहे की महानगरपालिका गरिबांच्या छोट्या मोठ्या बांधकामावर कारवाई करते, मात्र प्रभावशाली आणि रसूखदार व्यक्तींना कथितपणे मोकळीक दिली जात आहे। समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पत्र्याचे शेड उभारून जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचे दिसून येत आहे। या प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे बांधकाम बेकायदा असेल तर त्यावर कारवाई का होत नाही आणि संबंधित जबाबदार अधिकारी याबाबत मौन का बाळगत आहेत? नमस्कार, मी गौरी सुर्वे, तुम्ही बघताय भाईंदर संवाद आणि आज मी उपस्थित आहे भाईंदर पश्चिममधील राई गावातील श्री समर्थ कृपा हॉलजवळ। तुम्हाला मी सांगेन की हा श्री समर्थ कृपा हॉल आहे, ह्याच्या बाजूला जे तुम्ही माझ्या मागे बघताय हे सगळं इनलिगल कन्स्ट्रक्शन आहे। हे जे शेड्स बनवलेले आहेत हे इनलिगल शेड्स आहेत। आता हे इनलिगल शेड्स इथे बनवण्याची परवानगी यांना दिली कुणी? म्हणजे जर आपण महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हे बघायला गेलं तर महानगरपालिका जे गरीब आहेत, रोजगार आहेत, त्यांची झोपडी तोडताना आपल्याला दिसतात। महानगरपालिका त्यांच्याकडनं सगळ्या प्रकारचे कर घेतात, लाईट बिल घेतात, तरी देखील महानगरपालिकेचा बुलडोझर हा नेहमी गरिबांच्या झोपड्यांवरती जाऊन पडतो। म्हणजे हे इनलिगल कन्स्ट्रक्शन आहे, हे इनलिगल कन्स्ट्रक्शन तोडण्यासाठी महानगरपालिका का येत नाही? इवन ह्याच्या आधी सुद्धा हे जे इनलिगल कन्स्ट्रक्शन आहे हे शेड तोडण्यासाठी महानगरपालिका इथे आली होती, त्यांनी हे शेड तोडलं देखील होतं। हे शेड तोडल्यानंतर न पुन्हा हे शेड जे आहे हे शेड इथे उभारण्यात आले। आता हा प्रश्न इथे एक उभा राहतो की नेमकं हे शेड आहे कुणाचं, ह्याचा नक्की ओनर आहे कोण? आता जेव्हा या शेडमध्ये मोटरसायकलचा जो बिझनेस सुरू आहे मोटरसायकल सर्व्हिसिंगचा, त्याच्यामध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजसोबत जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांचा जो मालक आहे त्यांच्या मालकाशी बोलायला आम्हाला नकार दिला, त्यांच्या मालकाचं नाव देखील त्यांनी आम्हाला सांगितलं नाही। इथे तसं लोकल पब्लिक वस्ती जर आपण बघायला गेली तर लोकल पब्लिकची वस्ती देखील कमी आहे, पण मी तुम्हाला इथून थोडंसं लांब घेऊन जाईन की इथून गेल्यानंतर ना थोडंसं बाजूला इथे जे UP साईडचे 2-3 इथे शेड बांधून जी लोक राहतात आपण त्यांच्याशी बोलूया। निदान हे किती दिवसापासून इथे चालू आहे आणि इथे नक्की हे चाललंय काय हे आपण आज बघणार आहोत। कितने दिन से आप यहाँ पे रह रहे हो? 1 साल हो गया। 1 साल हो गया। क्या काम करते हो आप यहाँ पे? मतलब आजू बाजू में जो शेड्स है उसमें कुछ काम करते हो कि? बॉक्स लाइन का है, बॉक्स बनता है। अच्छा, ये जो बाजू का शेड है उसमें क्या काम होता है, कुछ बता सकते हो? दरवाजा मुझे बता सकते हो ये जो बाहर का ब्लू कलर का शेड है किसका है? मतलब कुछ जानकारी है? वो भी चालू हुआ है। मतलब चालू है मतलब कितना चालू हो के लाइक मतलब 6 महीना हो गया, 7 महीना हो गया? 1.5-2 महीना हुआ जाता। कौन है इसका मालिक, कौन है, कुछ बता सकते हो? दूसरे का है, अपने पता नहीं, दूसरे मालिक। तो ये कुछ दिन पहले तोड़ दिया था तो कितने दिन के बाद रिटर्न चालू किया? तुरंत हो गया चालू, तुरंत 2 दिन के अंदर चालू हो गया। तर आपण इथे आता बघितलं की हे जे इनलिगल शेड्स आहेत हा एक शेड नाही आहे। मी तुम्हाला आता आतमध्ये पण दाखवलं की हे इथे असे 4-5 वेगवेगळे शेड्स आहेत जिथे कामं केली जातात आणि आत्ता मी मगाशी ज्यांच्याशी बोलले ते तिथल्या शेड्समध्ये एक काम करणारे कामगार होते आणि इथे जे आजूबाजूला 4-5 शेड आहेत त्यामध्ये जी लोक राहतात ती इथल्या शेडमध्ये काम करणारी लोक आहेत। इथले जे ओनर आहेत त्यांचं नाव इथे कुणी रिव्हील केलेलं नाहीये, पण इथे जे मेन आहेत त्यांना मात्र ही न्यूज करण्यासाठी खूप प्रॉब्लेम आहे। त्यांनी मला असंही म्हटलं की तुम्ही का हे करता, हे करू नका। म्हणजे इथे कुठेतरी ही गोष्ट क्लिअर होतीये
की इथे जे घडतंय ते कम्प्लिटली इनलिगल आहे आणि चुकीचं आहे. मग इनलिगल असल्यानंतर ना महानगरपालिका अजूनपर्यंत इथे का पोहोचलेली नाहीये. महानगरपालिका इथे येऊन जेव्हा हे शेड तोडून गेली तेव्हा मगाशी आपल्याला सांगितलं त्यांनी, त्यामध्ये देखील असं क्लिअरली केलं होतं की महानगरपालिका आली, हे शेड तोडलं आणि महानगरपालिकेने हे शेड तोडल्यानंतर अगदी लगेच 2 दिवसामध्ये हे शेड उभं राहिलं. म्हणजे नक्की ह्याच्या मागे नक्की हात तरी कुणाचा आहे. म्हणजे हे प्रोटेक्ट नक्की कोण करतंय, असं कोण आहे जे इथे इनलिगल सगळं चालू करून तुम्ही इथे बघू शकता की छोटे दुसरे बिझनेस चालू करतायत. म्हणजे हा नक्की प्लॅन आहे तरी कुणाचा. इथे आल्यानंतर ना आपल्याला एक गोष्ट कळाली की इथली जी लोक आहेत ही देखील खूप घाबरलेले आहेत. बोलायला हे लोक खूप घाबरत होते. आणि आता आतमध्ये मोटरसायकलचा वेगळा बिझनेस चालू आहे, इकडे दुसरं काहीतरी दरवाजांचं काम सुरू आहे. इथे जे काही चालू आहे, कुणाची तरी पोटं तुम्ही भरताय, जे काही असेल पण हे आहे ते इनलिगलच ना. महानगरपालिका ह्यावरती का ऍक्शन घेत नाहीये. महानगरपालिका जिथे पोचायला हवी तिथे महानगरपालिका का पोचत नाहीये. महानगरपालिकेचा देखील ह्याला सपोर्ट आहे का, हा माझा महानगरपालिकेला प्रश्न आहे. अशाच मीरा भाईंदरमधील सर्व बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा भाईंदर संवाद. मीरा भाईंदर से जुड़ी खबरों को जानने के लिए आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें. आप देख रहे हैं भाईंदर संवाद.